श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि या नवरात्रीमध्ये बघा आपण भरपूर सेवा करत आहोत. तर पहा, प्रत्येक घरामध्ये दुर्गा सप्तशतीचं पठण होत आहे. सर्वजण दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहेत. सिद्धकोंचिका स्तोत्राचं पठण होत आहे. त्याचबरोबर कालभैरव अष्टकमचं पठण होत आहे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं पठण होत आहे. बऱ्याचशा सेवा ज्या आहेत तर त्या आपल्या चालू आहेत. त्याचबरोबर श्री सूक्ताचं पठण करत आहेत. बऱ्याचशा सेवा हे प्रत्येक घरामध्ये आता 9 दिवसामध्ये चालू आहेत. तर पहा, आता आपल्याला 9 दिवसामध्ये सेवा करायची आहे, देवीची पूजा उपासना करायची आहे आणि उपाय देखील करायचे आहेत. सर्व घरामध्ये भरपूर अशा सेवा चालू आहेत. तर पहा, त्याचबरोबर आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे. तर ह्या नवरात्राच्या 9 दिवसामध्ये कधीही आपल्याला म्हणजे एकदा तरी आपल्याला गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे, ज्यामुळे पहा आपल्या 7 जन्माचे दारिद्र्य हे नष्ट होऊन जाईल. त्याचबरोबर आपल्या ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, दोष आहेत, ते सर्व दूर होऊन जातील आणि गोमातेचे आपल्यावरती आशीर्वाद राहतील. त्याचबरोबर आपल्या मुलांची, घराची, पतीची, सर्वांची प्रगती होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, गाईला आपण प्राचीन काळापासून पूजत आलेलो आहोत आणि गाईची सेवा केल्याने पहा आपल्याला त्रिलोकाची प्राप्ती होत असते. आपले जसे कर्म आहे, आपल्या जशा जे काही आपण पुण्य करतो किंवा मग काही पाप करतो, तर जसं आपण करतो त्यानुसारच आपल्याला फळ मिळत असतं. तर बघा, जर आपल्याकडनं गाईची म्हणजे गोमातेची जर सेवा झाली, आपल्याला जर तिला काही खाऊ घालण्यात आलं तर मग आपले काही जे पाप असतात ना ते सुद्धा नष्ट होऊन जातात आणि आपल्याला पहा विश्वलोकाची म्हणजे शिवलोकाची प्राप्ती होत असते. तर पहा, प्रत्येकाला असं वाटत असते की आपल्या जीवनातले जे पाप आहेत तर ते नष्ट व्हावेत. तर यासाठी बघा, म्हणजे माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वजण कोणत्या न कोणत्या गोष्टीमध्ये पाप हे आपण केलेलं असतं. आपल्याकडून जे छोटे छोटे किड्या मुंग्या मरतात ना, ते सुद्धा आपल्याकडून एक पापच होतं. तर ते सुद्धा आपल्या डोक्यावरती असतं. तर असे काही छोटे मोठे पाप असतील किंवा अजून काही मोठे पाप जरी असतील तर त्या पापाचा नाश हा होत असतो. त्यामुळे आपल्याला गाईला अशा एक वस्तू खायला घालायची आहे, ज्यामुळे आपले जे काही संकट असतील, अडचणी असतील, त्याचबरोबर जे पाप असतील तर ते नष्ट होऊन जातील. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि गाईची सेवा जर आपण केली आणि त्यामुळे पहा 33 कोटी देवांचे आपल्याला आशीर्वाद मिळत असतात. बघा, आपण विशिष्ट तिथीला, विशिष्ट वाराला, विशिष्ट देवांची पूजा करत असतो. तर आपण एकखटी असे 33 कोटी देवांची पूजा करतो का? तर नाही. त्यामुळे असे गाईच्या पोटामध्ये हे सर्व गोष्टी, हे सर्व देव असतात. त्यामुळे आपल्याला गाईची जर आपण अशी पूजा केली, तिचे जर काही उपाय आपण केले तर आपल्याला नक्कीच 33 कोटी देवांची सेवा केल्याचं पुण्य हे मिळत असतं. तर पहा, प्रत्येकालाच असं वाटत असतं की 33 कोटी देवांची आशीर्वाद माझ्यावरती राहावी, त्यांची कृपा माझ्यावरती राहावी. तर यासाठीच आपल्याला गाईची सेवा करायची आहे. तर या नवरात्रामध्ये दसऱ्यापर्यंत आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर बघा, ह्या 9 दिवस होईपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल, जेव्हा जमेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, गाईला आपल्याला काय खाऊ घालायचं आहे, कशा पद्धतीने खाऊ घालायचं आहे, याबद्दलची सर्व माहिती आता आपण घेणार आहोत. तर बघा, ह्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला जमेल तेव्हा पहा आपल्याला बनवायची आहे एक चपाती आणि त्या चपातीवरती आपल्याला तूप लावायचं आहे आणि त्यानंतर जे खोबरं असतं तर ते खोबरं आपल्याला त्या चपातीवरती किसायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि गूळ पण आपल्याला त्या चपातीवरती किसायचा आहे. त्याचबरोबर आता परत एकदा एक चपाती वरून आपल्याला ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने हा जो घास आहे तर हा घास आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. तर अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, परंतु ह्या उपायामुळे
तुमच्या जीवनामध्ये भरपूर सारे चमत्कार घडणार आहेत. म्हणजेच काय की तुमच्या जीवनामधले जे संकट आहेत ते दूर जाणार आहेत आणि त्याचबरोबर जे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होणार आहे. बघा, आपण प्रत्येक वेळेस गाईची पूजा करायला जाताना गाईला घास द्यायला जाताना आपण बरोबर थोडंसं पाणी घेऊन जातो. एक लोटीभर पाणी घेऊन जा. त्याचबरोबर हळदी कुंकू सोबत घेऊन जा. एखादा दिवा तुम्हाला घेऊन जाता येत असेल तर तो घेऊन जा. प्रथम तिथे गेल्याच्या नंतर पहा, आपल्याला गाईच्या पुढच्या 2 पायांवरती पाणी टाकायचं आहे. हळदी कुंकू तिला लावायचं आहे आणि त्यानंतर बघा, गाईचं तोंड हे उत्तरेकडे होईल अशा पद्धतीने आपल्याला तो घास गाईला खाऊ घालायचा आहे. म्हणजे गाईचं तोंड हे उत्तरेकडे हवे. उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे. त्यामुळे उत्तरेकडे गाईचं तोंड असेल त्यावेळेसच आपण हा घास गाईला खाऊ घालायचा आहे. तर बघा, गाईचं तोंड जर उत्तरेकडे नसेल तर मग दक्षिण दिशेला अजिबात गाईचं तोंड नसावं. पूर्व, पश्चिम आणि उत्तर ह्या तिन्ही दिशेला असलं तरी चालेल, परंतु दक्षिण दिशेला गाईचं तोंड नसावं. अशा पद्धतीने आपल्याला त्या गाईला ती वस्तू खाऊ घालायची आहे. पहा, दक्षिण दिशेला आपण गाईला घास केव्हा देतो तर तो पितृपंधरवाड्यामध्येच हा घास आपण गाईला दक्षिण दिशेला तोंड असताना देत असतो. त्यामुळे गाईचं तोंड हे उत्तरेकडे किंवा पूर्व पश्चिम असलं तरी चालेल. का आपल्या उजव्या हातामध्ये ही चपातीचा जो आपण घास घेतलेला आहे तो गाईला उजव्या हातानेच खाऊ घालायचा आहे. आणि पहा, जर तुमचे गाईने जर तुमचा हात जर चाटला तर खूप सारं भाग्य पहा लागत असतं. हा घास आपण गाईला खाऊ घातल्याच्या नंतर गाईच्या तोंडावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. जर तुम्ही पाणी टाकायचं विसरला तर मग तुमची जी सेवा केलेली आहे ती व्यर्थ जाणार आहे. तर गाईच्या तोंडावरती पाणी टाकायला अजिबात विसरायचं नाही. असा हा घास आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर पहा, तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख असू द्या, दारिद्र्य असू द्या किंवा मग संकट असू द्या, अडचणी असू द्या, त्या सर्व दूर होणार आहेत. तर अशा पद्धतीने हा उपाय आपण करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल हे घडणार आहेत. तर एका रात्रीत म्हटलं तरी तुमचे चांगले दिवस सुरू होतील, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर पहा, जी माता आहे गोमाता तर ती एक देवीचंच रूप आहे. त्यामुळे तिची ह्या नवरात्रामध्ये अशी सेवा करायला अजिबात विसरू नका. तिला एकदा तरी ह्या 9 दिवसामध्ये असा हा उपाय तिला असा हा घास खायला घालायला अजिबात विसरू नका. तर पहा, नवरात्रामध्ये तुम्हाला कधीही वेळ भेटेल तर तोपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करत जा. बघा, जर तुमच्या जवळ आसपास गाईच नाही तर मग तुम्ही हा उपाय कसा करायचा. तुमच्या देवघरामध्ये जी गाईची मूर्ती आहे तर तिला हळदी कुंकू वाहा, अक्षदा वाहा, त्याचबरोबर फूल अर्पण करा आणि हा जो घास आहे तर तो तिच्या पुढे ठेवा. तर अशा पद्धतीने तिला हा नैवेद्य दाखवा. अशा पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी, आणि त्यानंतर पहा, दुसऱ्या दिवशी तो घास आहे तर तो तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवा. म्हणजे पशु पक्षी जीव किटाणू ते खाऊन टाकतात. जर तुम्हाला चपाती करणं शक्य नाही, असा हा घास तयार करणं शक्य नाही तर थोडासा हिरवा चारा घ्या आणि तो गाईला खाऊ घाला. अशा पद्धतीने जरी उपाय केला तरी खूप झालं. तर एवढी सेवा जरी तुमच्याकडून झाली तरी ते खूप पुण्यामध्ये बदलत असतं. तर चला, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या व्हिडिओला इथेच एंड करते. तर परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.